सॉइल सायन्स मधला पहिलीच आपण न्यूट्रिएंट मोबिलिटी ही कॉन्सेप्ट घेऊन तुमच्या समोर येतोय. मोबिलिटीचा अर्थ प्रत्येकाला माहित आहे. मग आता न्यूट्रिएंटची मोबिलिटी आपण दोन स्तरावरती बघणार आहोत. पहिला आहे तो विदिन सॉइल, मातीमध्ये कशा पद्धतीने न्यूट्रिएंटची हालचाल होते आणि प्लांट मध्ये कशा पद्धतीने होते. ओके, हे का महत्वाचं आहे? आपण प्लांटला जे वेगवेगळे न्यूट्रिएंट फर्टिलायझरच्या स्वरूपात देतो, मग ते ऑर्गॅनिक असतील किंवा केमिकल फर्टिलायझर्स असतील, तर सॉइल मध्ये अप्लाय केल्यानंतर प्लांट ते असिम्युलेट करूपर्यंत किंवा यूज करूपर्यंत कशा पद्धतीने त्याची मुवमेंट होते हे जोपर्यंत आपल्याला माहित नाही नसतं किंवा हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण कशा पद्धतीने न्यूट्रिएंट अप्लाय करायचे हे लक्षात येणार नाही. फॉर एक्झाम्पल बघा की फॉस्फरस जे आहे ते आपण बँड प्लेसमेंट करतो, ओके, रूटच्या जवळ करतो. तर याला कारण काय आहे की फॉस्फरसची मोबिलिटी जी असते ती कमी असते सॉइल मध्ये. ओके, ज्या ठिकाणी आपण अप्लाय करू तिथं तो फिक्स होतो. त्याच पद्धतीनं जर आपण नायट्रोजन बघितलं तर नायट्रोजनची मोबिलिटी हायली मोबाईल म्हटलं जातं. त्यामुळे आपण कुठेही अप्लाय केलं तर शेवटी ते मुळांना किंवा अल्टिमेटली झाडांना मिळणार आहे. तर असे या कारणामुळे मोबिलिटी आपण अभ्यासणं अपेक्षित आहे. सो सॉइल मध्ये मोबिलिटी कशा पद्धतीने होते बघा, तर व्हेरी मोबाईल कॅटेगरीतले जे न्यूट्रिएंट आहेत ते आहेत, पहिलं नायट्रेटचं जे नायट्रोजन फॉर्म आहे, ओके, सो नायट्रेट फॉर्म आहे, सॉरी, तर तो हायली सोल्युबल आहे. जर तो वॉटर मध्ये हायली सोल्युबल असेल तर काय होणार आहे, त्याचे लिचिंग लॉसेस पण जास्त असणार आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, आपण शुगर केन सारख्या याच्यामध्ये युरिया अप्लाय केला, त्यानंतर त्यामध्ये आपण एकदम भरगच्च पाणी दिलं फ्लड इरिगेशननी, तर शेजारच्या शेतामध्ये किंवा ओढ्यामध्ये पाणी वाहून जात असेल तर सगळा युरिया पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होणार आहे आणि तो वाहून जाणार आहे. ओके, तर सॉइल मध्ये फिक्स होत नाही. ह्याला कारण काय? दॅट इज व्हेरी मोबाईल. ओके, त्यानंतर सल्फेट फॉर्म ऑफ सल्फर, तर हे सुद्धा हायली सोल्युबल आहे म्हणजेच मोबाईल आहे. आणि तिसरं बोरॉन. तर हे तीनच आहेत, तर हे तिन्ही जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. ओके, पुढे बघा मॉडरेटली मोबाईल कम्पेअर टू नायट्रेट किंवा सल्फेट, हे जे आहेत ते मॉडरेटली मोबाईल होतात. म्हणजेच काय की सॉइल मध्ये हे फिक्स केले जातात. लक्षात येत आहे? जसं आता अमोनियम फॉर्म ऑफ नायट्रोजन जो आहे तर तो सॉइल कोलाइड्स वरती, सॉइल कोलाइड्स कॉन्सेप्ट माहित असेल तुम्हाला, किंवा आता तात्पुरतं तरी असं लक्षात ठेवा की मृदा कणांवरती, सॉइल पार्टिकल्स वरती हे धरून ठेवले जातात. त्यामुळे बघा ऍग्रिकल्चर मध्ये, पॅडी कल्टिवेशन मध्ये, जिथं आपण लो लँड कल्टिवेशन घेतो, ओके, तर अशा ठिकाणी आपण अमोनिकल फॉर्म ऑफ फर्टिलायझर्स वापरणं अपेक्षित आहे. लक्षात येत आहे? तर आपण भात शेतीमध्ये नायट्रेट फॉर्म ऑफ फर्टिलायझर्स वापरण्यापेक्षा आपण अमोनिकल फॉर्म्स जे आहेत, जसं अमोनियम क्लोराईड असेल, ओके, तर असे फर्टिलायझर वापरणं अपेक्षित आहे, कारण इथं लिचिंग लॉसेस कमी होतील. कारण अमोनियम फॉर्म जो आहे तर तो सॉइल पार्टिकल्स वरती किंवा मोर स्पेसिफिकली सॉइल कोलाइड वरती चिटकून बसतो. लक्षात येते? ओके, त्यानंतर पुढचं येतं पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि मॉलिब्डेनम. ओके, तर हे सुद्धा मॉडरेटली मोबाईल आहेत, त्यामुळे हे यांचं लिचिंग लॉसेस कमी असणार आहे. त्यानंतर इमोबाईल कॅटेगरीमध्ये बघा, तर ऑर्गॅनिक फॉर्म ऑफ नायट्रोजन, त्यानंतर मी फॉस्फरस सांगितलं तुम्हाला, त्यामुळे आपण मुळांचे रूट्स जे आहेत, प्लांटचे रूट्स जे आहेत, तर त्यांच्या जवळच हे अप्लाय करतो फॉस्फरस. ओके, त्यानंतर कॉपर आहे, आयर्न आहे, मॅंगनीज आणि झेडन, हे सगळे इमोबाईल कॅटेगरीमध्ये येतात. म्हणजे ही जर मुळं असतील आणि समजा इथं आपण पर्टिक्युलर फर्टिलायझर म्हणजे फॉस्फरस इथं आपण अप्लाय केला असेल तर हे इथंच राहणार आहे. या मुळांची जशी वाढ होत जाईल, हे ज्यावेळी या फॉस्फरस पर्यंत पोहोचतील त्याच वेळी ते त्यांना अवेलेबल होणार आहे. ऍज कम्पेअर टू मोबाईल मध्ये बघा काय होणार आहे, इथं जरी नायट्रेट तुम्ही अप्लाय केला आणि याला वॉटरिंग केलं तर हे डिझॉल्व्ह झाल्यानंतर हे नायट्रोजन सगळीकडे फिरणार आहे. ओके, किंवा बोरॉन किंवा सल्फेट. ओके, तर या केसमध्ये रूट्सला जास्त काय एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत. ओके, त्यांना ते अवेलेबल होतात. पण जे इमोबाईल कॅटेगरी जे आहेत तर तिथपर्यंत रूट्स पोचायला लागतील, ते जिथं अप्लाय करतो तिथंच ते फिक्स होणार आहेत. तर तसे कुठले कुठले आहेत? ऑर्गॅनिक फॉर्म ऑफ एन म्हणजे काय, सेंद्रिय पदार्थ, आपण जे काय ऑर्गॅनिक मॅटर टाकतो त्यामध्ये जो काय नायट्रोजन असेल तो इमोबाईल कॅटेगरीमध्ये असतो, पण याचं डिग्रेडेशन होतं. ओके, आणि ते अवेलेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं जातं. लक्षात येतं? मोबाईल फॉर्म मध्ये नायट्रेट असेल किंवा अमोनिकल फॉर्म मध्ये असेल. त्यानंतर या सगळ्या कंपाऊंडचे जे चिलेटेड फॉर्म्स आहेत तर हे सगळे मात्र मोबाईल असतात.
लक्षात येत आहे? इथं एक्झामच्या दृष्टीने पण काय महत्वाचं आहे, तुम्ही एमसीआर ला प्रिपेअर करत असाल, एएफओ ला प्रिपेअर करत असाल किंवा आता सेमिस्टर एंडला असाल, की व्हेरी मोबाईल कॅटेगरीमध्ये कुठले येतात, तर नायट्रेट, सल्फेट आणि बोरॉन हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर अमोनियकला हे मॉडरेटली मोबाईल आहे. हे पाठ करायची पण गरज नाही, मी तुम्हाला सांगितलं हे कशावरून लक्षात ठेवायचं. पॅडी कल्टिवेशन मध्ये अमोनियकल फॉर्म ऑफ फर्टिलायझर्स आर युज्ड. ओके. त्यानंतर इमोबाईल मध्ये बाकीचे सगळे जे आहेत फॉस्फरस, आयर्न, कॉपर, तर हे सगळे इमोबाईल कॅटेगरीमध्ये येतात. ओके. आता प्लांट मध्ये मोबिलिटी काय आहे बघा. आता प्लांट मध्ये मोबिलिटी जास्त इम्पॉर्टंट आहे. प्लांटने आता न्यूट्रिएंट शोषून तर घेतलेलं आहे. ओके. तर आता त्या प्लांट मध्ये पर्टिक्युलरली एखादी न्यूट्रिएंटची जर डेफिशियन्सी जाणवत असेल तर ती प्लांटच्या कुठल्या पार्ट्स वरती जाणवेल हे त्या न्यूट्रिएंटची प्लांटमध्ये मोबिलिटी कशी आहे याच्यावरून ठरतं. फॉर एक्झाम्पल जसं बघा व्हेरी मोबाईल कॅटेगरीमध्ये हे लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे. सगळे मेजर न्यूट्रिएंट नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश आणि मॅग्नेशियम हे जे आहेत हे सगळे व्हेरी मोबाईल कॅटेगरीमध्ये येतात. म्हणजे एकदा प्लांट रूट्सने हे ऍब्सॉर्ब केलं तर हे प्लांट बॉडीमध्ये सगळीकडे मोबाईल असतात. ओके. म्हणजे कुठेही हे यांची मोबिलिटी असते, कुठेही फिरू शकतात सिंपल लँग्वेज मध्ये. आता समजा प्लांट मध्ये नायट्रोजनची जर डेफिशियन्सी आली, ओके, म्हणजे सॉइल मध्येच कमी नायट्रोजन आहे त्यामुळे प्लांटनं कमी ऍब्सॉर्ब केलं, तर अशा केसमध्ये डेफिशियन्सी सिम्पटम कुठे दिसणार आहेत, तर डेफिशियन्सी सिम्पटम हे जे ओल्ड लिव्ज आहेत तर तिथं दिसणार आहेत. तर तुम्ही म्हणाले याला काय कारण स्पेसिफिक सर, तर तुम्ही बघा टायटॅनिक वगैरे मूवी बघितला असेल किंवा इन जनरल डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये ज्यावेळी नॅचरल कॅलॅमिटी येते, फ्लड वगैरे आपण न्यूजवर बातम्या बघत असतो बघा, तर अशा केसमध्ये जनरली जर समजा एक 100 पॉप्युलेशन आहे आणि सगळ्यांना तर आपण वाचू शकत नाही, तर अशा केसमध्ये स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर काय सांगते की जी लहान मुलं आहेत, ओके, तर त्यांना आधी वाचवलं पाहिजे, त्याच्यानंतर मग महिला आणि त्याच्यानंतर बाकीचे मंडळी आणि सगळ्यात शेवटी जे वृद्ध आहेत, अशा सिक्वेन्स मध्ये आपण जे काय त्या केसमध्ये प्रिऑरिटी देतो. ओके. तर सेम ही प्लांट मध्ये सुद्धा ही फिलॉसॉफी चालते. समजा ह्या प्लांट मध्ये नायट्रोजनची जर डिफिशियन्सी असेल तर सगळ्यात जास्त रिक्वायरमेंट नवीन पानांना असणार आहे. ओके. जी जुनी पानं आहेत त्यांनी ऑलरेडी फोटोसिंथेसिस केलेला आहे, त्यांचा आता आयुष्याचा बराचसा टप्पा संपलेला आहे, त्यांची फोटोसिंथेसिस इफिशियन्सी कमी झालेली आहे. माशावी प्लांट काय करतं, इथं जो नायट्रोजन असतो तो नायट्रोजन न्यू प्लांटला वळवला जातो, लक्षात येतं, आणि यांची ग्रोथ होते. म्हणजे नेचरमध्ये हे अंगभूतच आहे, लक्षात येतं का बघा, की न्यू बॉर्न असेल किंवा नवीन जे या केसमध्ये टिश्यूज असतील, लिव्ज असतील, तर त्यांना प्रेफरन्स दिला जातो. त्यामुळे जिथं हायली मोबाईल प्लांट मध्ये जे न्यूट्रिएंट आहेत तर त्यांची डेफिशियन्सी सिम्पटम जे आहेत ते ओल्ड लिव्ज वर दिसतील, लक्षात येतं. बऱ्याचशा न्यूट्रिएंट डिफिशियन्सीची लक्षणं हे कन्फ्युजिंग असतात, नेमकं नायट्रोजनचा आहे, फॉस्फरसचा आहे का पोटॅशियमचा हे लक्षात आपल्याला येत नाही. मग ह्या आपण हे क्रायटेरिया वापरू शकतो की न्यू लिव्ज वरती डेफिशियन्सी आहे का ओल्ड लिव्ज वरती आहे. ओके. सो याच्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे 3 व्हेरी मोबाईल कॅटेगरीमध्ये येतात. त्यानंतर येतं मॉडरेटली मोबाईल. ओके. म्हणजे हे प्लांट मध्ये फिरू शकतात पण यांना रिस्ट्रिक्शन्स आहेत. हे कधी मोबाईल होऊ शकतात, ज्यावेळी प्लांट मध्ये त्या न्यूट्रिएंटची डेफिशियन्सी असेल त्याच वेळी, लक्षात येतं. आता अगेन या केसमध्ये बघा इथं जसं एक्झाम्पल दिलेलं आहे, सल्फर, कॉपर, आयर्न, मँगनीज, मॉलिब्डेनम आणि झिंक. आता झिंक आपण एक एक्झाम्पल घेऊ. समजा झिंकची डिफिशियन्सी असेल सॉइल मध्ये, जनरली तुम्ही बघत असाल पॅडीमध्ये ऍसिडिक सॉइल मध्ये झिंक डिफिशियन्सी आढळते. तर या केसमध्ये समजा पॅडी क्रॉपचं उदाहरण घेऊ आपण, तर झिंकची डेफिशियन्सी असेल तर अशा केसमध्ये काय होतं, जे काही न्यूट्रिएंट डिफिशियन्सी आहे, प्लांट इझिली न्यूट्रिएंट इझिली मोबाईल फॉर्म मध्ये नसतात, त्यामुळं न्यू लिव्ज वरती डेफिशियन्सी सिम्पटम्स आधी दिसते, लक्षात येतं. आणि त्याच्यानंतर पण डेफिशियन्सी जर कंटिन्यू राहिली तर ती ओल्ड लिव्जला पण ट्रान्सफर होते, लक्षात येतं. सो मॉडरेटली मोबाईल न्यूट्रिएंट मध्ये जे काही डिफिशियन्सी सिम्पटम्स आहेत ते न्यू लिव्ज वरती आधी दिसतात.
लक्षात येतं असं का होतं. आणि त्यानंतर इमोबाईल कॅटेगरीमध्ये दोनच न्यूट्रिएंट आहेत, लक्षात ठेवायला सोपं आहे, बोरॉन आणि कॅल्शियम. ओके, आता बोरॉन आणि कॅल्शियम लक्षात ठेवायला सोपं आहे, बोका. ओके, म्हणजे हे हायली मोबाईल आहे. लक्षात ठेवताना असं ठेवा, आपण बघा मांजर आणि बोक्यामध्ये कंपॅरिझन करा. आपण मांजराला भीती गाठली की लगेच तो पळून जातो. बोका त्या मानाने अग्रेसिव्ह फॉर्म मध्ये असतो, लगेच त्याला आपली भीती वाटत नाही. इमोबाईल असं ते कोरिलेशन करू शकतं. लक्षात आलं, सिंपल कॉन्सेप्ट आहे. हे आपण का शिकलं पाहिजे, कारण फर्टिलायझर ऍप्लिकेशन त्या पद्धतीने आपण करू शकतो. ओके, थँक्यू.